आलो आहे आम्ही आज गावाला पहिला दिवस आहे. आज सकाळी 4:30ला उठल्यामुळं काही शूट करण्यात आलं नाही, पण घरी आल्यावर मस्त असं फ्रेश होऊन चहा वगैरे कडक पिला आणि शूट करायला घेतलं. आज होती गावची यात्रा. त्या गावची यात्रा असल्यामुळं खूप लोक येतात, पाहुणे वगैरे. लांब लांबची गाव यात्रा असली की भरपूर लोक येतात. त्यामुळं मग पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला. पुरणपोळी सगळ्यांच्या घरी असते यात्रेच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक. तर आम्ही पापड भजी वगैरे करूनच घेतले. आणि खरंच यात्रा म्हणजे खरं खूप भारी वाटतं. आपण आता महिनाभर जरी असलं तर किती आतुरतेने वाट बघतो, वर्षानुवर्ष वाट बघत राहतो. आता आली की आता परतच्या वर्षी कुठली येणार, असं आपल्या डोक्यात सारखंच असतं. तर मसाल्याची ही तयारी करून घेतली. आईंनी मला ऑलरेडी बारीक करून दिलं होतं कांदा वगैरे भाजायला. त्यांनी दिलं होतं की मी तळून झालं की ते भाजून घेईन. मग मीही ते व्यवस्थित असं भाजून घेतलं, मसाला तयार करून घेतला आमटीसाठी. आईंचं बघा इकडं चालूच होतं, तरी माझं मसाला भाजायचं काम चालू होतं. आईंचं पुरणात गूळ टाकण्यासाठी बारीक करून घेत होत्या. त्यांनी मला गुळवणीही काढून दिली होती आमटीसाठी. मग मी ही आमटी करून घेतली व्यवस्थित अशी पटपट. 10-10:30पर्यंत नैवेद्य दाखवायचं होतं, त्यामुळं पटपट असं स्वयंपाक चालू होता, झटपटच तयारी चालू होती आमची. मग मसाला आमटी केली आणि बाहेर चुलीवर आणून ठेवलं. चुलीवर अशी मस्त असं मंद ह्याच्यावर हारावर ना उकळी आली ना, खूप एवढी भारी आमटी लागते, स्वादिष्ट. आईंच्या आतमध्ये बघा गूळ टाकून पुरण तयार करून घेतलं. मागची पिढी बघा, जुनी पिढी पाट्यावर करायची, अजूनही आई करतात. खरंच खूप मस्त पुरण लागतं, भारी.